मीरा भाईंदर मराठी अस्मिता गौरव के मुद्दे पर भड़का हुआ माहौल आज अपने चरम पर पहुंच गया। मीरा रोड में मराठी भाषा के समर्थन में महाराष्ट्र नवनिर्माण सेना और मराठी एकीकरण समिति की ओर से एक विशाल मोर्चा निकाला गया। पहले पुलिस ने इस मोर्चे को अनुमति देने से इनकार कर दिया था, लेकिन स्थिति की गंभीरता को देखते हुए आखिरकार पुलिस प्रशासन ने मोर्चे को आधिकारिक अनुमति दे दी। हमारी लोगों ने मोर्चा निकाला था, उनको परमिशन दी गई। पुलिस ने उनको दी, हमको नहीं। ऐसा नहीं, पुलिस ने उनको भी परमिशन दी गई। उसके बावजूद मुझे उस तरफ से लोग निकले, के खिलाफ में हमने FIR किए, कायदे से नहीं आ रहा था कुछ नहीं करना। साइड पे थोड़ा आगे का ना पे और कभी टेम्पररी रिस्ट्रेनमेंटची कारवाई करत आहे। अजून कोण किती लोकांना गिरफ्तार झाले? नाही, हे टेम्पररी रिस्ट्रेनमेंट आहे पुढचं म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी, आणि इथं सुमारे 100 पेक्षा अधिक लोकांना पोलीस दलाने ताब्यात घेतलं। आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे की आम्ही रितसर परमिशन घेऊन सुद्धा आमच्यावरती ही कारवाई का केली जाते? नाही, सगळ्यांना माहिती आहे की परवानगी नाकारली होती, आणि परवानगी नाकारण्याचं पण एक महत्त्वाचं कारण होतं की याच ठिकाणी काही दिवसापूर्वी घटना घडलेली आहे। त्या घटनेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे। असं असताना इथली संवेदनशीलता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी म्हणून ते परवाना नाकारलेला आहे। त्यांना असं पण सांगण्यात आलं की योग्य ठिकाणावरून आणि योग्य मार्गाने जर त्यांना काही आंदोलन करायचं असेल तर पोलीस दल त्याचा विचार करतील, परंतु तसं न करता त्यांनी याच ठिकाणचा आग्रह धरल्यामुळं ते पोलीस दलासमोर सुद्धा अडचण होती। सर, जे मोठे नेते अटक केली किंवा त्यांना नजरबंद केलं, काय नेमकं म्हणजे अविनाश जाधव असू द्या किंवा इतर जे नेते सर्व प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन्स आहेत। प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन फक्त एखादी गंभीर कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती टाळण्यासाठी म्हणून केले जातात, आणि त्या अनुषंगाने पोलीस दलाने कारवाई केली। तर मराठी लोकांचं असं म्हणणं आहे की व्यापारी लोकांनी जेव्हा मोर्चा काढला त्यावेळी पोलिसांनी ही भूमिका नाही घेतली, फक्त मराठी मोर्चासाठीच आपण अशी बोटचेपी भूमिका का घेताय असं त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे। कोणतीही बोटचेपी भूमिका नाही आहे। यामध्ये सर्वांना स्पष्ट केलं होतं की या ठिकाणाहून मोर्चा काढू नये, आणि परवाना नाकारलेला होता। त्यामुळे असं वाटत नाही की जे मोर्चा काढून त्यांना संधी दिली असते त्याच्यापेक्षा जास्त हे मीडियामध्ये आता व्हायरल होतोय, आपण त्यांना प्रत्येकांना अटक वेगवेगळ्या पद्धतीने लोक येते, ही वेळ आलेली असते। कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखत असताना असं अँटिसिपेटरी काहीतरी बोलणं किंवा इमॅजिनरी बोलणं योग्य नाही आहे। आपण फक्त एकच म्हणू शकतो की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सर्व उपाययोजना पोलीस दलाने केलेली आहे। की पोलिसांना असे आदेश निर्देश दिलेले नाही की मराठी लोकांना अटक करावं, काय नेमकं काय की त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावं मराठी माणसांवर? नाही, असं म्हणणं चुकीचं आहे। इथं फक्त आपण कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याचं काम करतोय, आणि त्यासाठी इथं जो मोर्चाला परवानगी नाकारली होती त्याचं मी कारण सुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी काही दिवसापूर्वी घटना घडलेली आहे त्याच ठिकाणापासून मोर्चा सुरू करण्याचा जो आग्रह होता तो योग्य नव्हता, आणि त्यांनी दुसरा योग्य मार्ग दिला असता, योग्य ठिकाणाहून सुरुवात केली असती तर त्याबद्दल पोलिसांना निश्चितपणे वेगळा विचार केला असता।